लग्न ठरतंय, मग अशा वेळी सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, कपडे कुठून घ्यायचे, कसे घ्यायचे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कसा कॉस्ट्युम आपल्याला जास्त छान दिसेल. यावर मी सजेस्ट करेन की सर्वात आधी तुमच्या बॉडी शेप आणि स्किन टोन पासून सुरुवात करा. आपला स्किन टोन आणि बॉडी शेपला कॉम्प्लिमेंट करणारे कपडे आपला लुक अजून एनहान्स करतात. आता तुम्ही म्हणाल बॉडी शेप अकॉर्डिंग कसं कळेल काय छान दिसेल ते? मी आहे ना. त्यासाठी आधी पाहूयात बॉडी शेप्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. पहिला आहे पिअर शेप. जर तुमच्या बॉडीमध्ये जास्त फॅट्स तुमच्या हिप आणि थाय साइडला असेल आणि शोल्डर्स बारीक असतील तर तुम्ही पिअर शेप मध्ये मोडता. त्यानंतर ऍपल शेप. जर बॉडीमध्ये लेग्स बारीक आणि अप्पर बॉडी म्हणजे शोल्डर, बस्ट, बॅक हेवी असतील तर तो ऍपल बॉडी शेप असतो. त्यानंतर येतो रेक्टँगल शेप. जर तुमच्या बॉडीमध्ये कुठेच कर्व नसेल आणि वरून खालपर्यंत तुमचा शेप सेम असेल तर तुम्ही रेक्टँगल बॉडी शेप मध्ये मोडता. आणि शेवटचा आहे आर ग्लास शेप. हा बॉडी शेप एकदम आयडियल बॉडी शेप असतो बरं का. जर तुमच्या कमरेचा वरचा आणि खालचा भाग सेम साइज मध्ये असेल आणि कंबर एकदम नाजूक आणि स्लिम असेल तर तुम्ही आर ग्लास मध्ये मोडता. तर हे आहेत आपल्या बॉडी शेप्सचे वेगवेगळे प्रकार. आता तुमचा परफेक्ट वेडिंग ड्रेस घेताना या माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. पण तुम्ही म्हणाल की बॉडी शेप्स तर कळले, पण यावर कुठलं कॉस्ट्युम छान दिसेल हे कसं कळेल बरं? थांबा थांबा, हे सगळंच सांगणार आहे, पण नेक्स्ट पार्ट मध्ये. पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. अरे रे, चाललात कुठे? इन्स्टाला मला फॉलो करा आणि युट्यूबला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का.